श्रीराम समर्थ गुरुजी. किचन श्रीराम मध्ये आहे समर्थ. मी, जेवायला वाढते. हा, ठीक आहे. श्रीराम समर्थ. नमस्कार. मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या श्रावण विशेष वर्गामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, श्रावण मास, श्रावण, गुरुजी आपल्याला मोफत वर्गामध्ये वेद उत्पन्न कुठून झाले, कसे झाले याबद्दल सांगत असतात. पण वेदांना म्हटलं काय जातं? वेदांनाही नाही कळले, बरोबर की नाही, असं आपण म्हणतो. पण वेदांना काय म्हटलं जातं? तर वेदांना पण काहीतरी म्हटलं जातं. त्याच्यामुळे नावं ठेवण्याची पद्धत आजपासून नाही तर पूर्वीपासून आहे, लक्षात ठेवा. आणि नावं ठेवल्यामुळे आयुष्यामध्ये प्रगती होते. त्याच्यामुळे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. लक्षात आलं? लिहून घ्या. त्याच्यामुळे श्रावण महिना आपल्याला काय सांगतोय? तर एक गोष्ट सांगतोय की आयुष्यभरात कधीच नाही, आणि कधीच नाहीला सुरुवात कधीतरी व्हावी लागते. मग ती सुरुवात कधीपासून करावी? तर ती चातुर्मासामधून करावी. त्यातल्या त्यात नाही आषाढापासून जमलं तर श्रावणापासून तर अवश्य करावी. कोणाचीही निंदा करू नये. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला आत्तापासून एक व्रत घ्यायचं आहे. काय? की मी कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही, कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही. लक्षात आलं? कारण आपल्याकडे नावं ठेवण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे आपल्याला कुणी नावं ठेवत असेल तर त्याला धन्यवाद व्यक्त करायचे. कशासाठी? कारण मित्रांनो, जे आपल्याला नावं ठेवतात ते आपल्याला सुधारण्याची संधी देत असतात, आत्मपरीक्षण करण्याचा एक दृष्टी देत असतात. आणि त्याच्यामुळे कुणी जर नावं ठेवली तर स्वतःला एक प्रश्न विचारायचा, खरंच त्यांनी नावं ठेवले ते ऑथेंटिक आहे का? तसं माझ्याकडून चुकलं आहे का? तसं माझ्याकडून मी काय वागलो गेलो आहे का? तसं माझ्याकडून काही बोललं गेलं आहे का? आणि तसं जर होत असेल तर मी स्वीकारत नाही आहे का? काय म्हटलं मी? मी स्वीकारत नाही आहे का? आणि स्वीकारत नसेल तर माझं काय नुकसान होणार आहे, आणि स्वीकारलं तर कोणते फायदे होणार आहेत, आणि मग माझे जर फायदे असतील तर ते मी निश्चित स्वीकारलं पाहिजे. हे तुम्हाला गुरुजींनी अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये व्यावहारिक व्रत दिलेलं असं समजून प्रत्येकाने करायचं आहे. मग वेदांचा दुसरा अर्थ काय आहे? तर वेदांना श्रुती असं म्हणतात. काय म्हणतात? श्रुती. मग श्रुतीची व्याख्या काय आहे? तर यश श्रावयते तत् श्रौतः. श्रुतीपासून काय होतं? तर श्रौत तयार होतं. म्हणजे श्रुतीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर श्रौतासाठी केला जातो. मग श्रौत म्हणजे काय? हे श्रूयते तर श्रौतः. जे ऐकून ऐकून ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी, आणि त्याच पद्धतीने जे केलं जातं त्याला श्रुती असं म्हणतात. मग श्रुतीतला म्हणजे श्रुतीपासून श्रौत. मग श्रौताचा मुख्य उद्देश काय आहे? हे श्रावयते तर श्रौत. आणि हा श्राव शब्द जो आहे, या श्राव शब्दापासूनच श्रावण असा शब्द तयार झालेला आहे. अर्थात गुरुजी मोफत वर्गामध्ये कधी हे सांगत नाहीत कारण तेवढा वेळ नसतो. वेदाच्या मंत्र विभागाला संहिता असं म्हणतात. आणि वेदाचं आचरण कशा पद्धतीने करावं याचा जो एक भाग असतो, तर वेदातल्या मंत्र विभागाला संहिता म्हणतात. आणि संहितेच्या मंत्राच्या विभागाने श्रौत कार्य कसं करावं त्या ग्रंथाला ब्राह्मण विभाग म्हणतात. ब्राह्मण ग्रंथ विभाग. मग हे करत असताना आचरण कसं असावं त्याला अरण्यक असं म्हणतात. काय म्हणतात? अरण्यक.
मग अरण्यक हे काय आहे, तर अरण्यक ही अरण्यात जाऊन म्हणायची असतात आणि अरण्यकाचा जो पुढचा भाग असतो त्याला उपनिषद असं म्हणतात. मग अरण्यक जे आहे ते अरण्यात जाऊन म्हणायचं असतं. अरण्यात जाऊन का म्हणायचं असतं, कारण आपल्याला उपनिषद प्राप्त करायचं असतं, उपनिषद जगायचे असतात. आजकाल दुर्दैवाने उपनिषद हा विषय शिकण्याचा विषय झालेला आहे, परंतु उपनिषद हा विषय जगण्याचा भाग आहे. उप म्हणजे काय, देवता. निषद म्हणजे म्हणजे जाणे. लक्षात आलं, देवतेच्या सानिध्यामध्ये जाण्याचा मार्ग म्हणजे उपनिषद आहे. म्हणजे बघा, गीता काय आहे, उपनिषत्सु योगशास्त्रे उपनिषद आहे. तर उपनिषदामध्ये तत्वज्ञान नाही सांगितलेलं आहे, उपनिषदामध्ये आचरण कसं असावं याचा सूत्र, राजसूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे ईश्वरत्व देवत्व कशा पद्धतीने तुम्हाला प्राप्त होईल हे सगळं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अरण्यकाचा अभ्यास म्हणजे संहिता, ब्राह्मण, अरण्यक या 3 ग्रंथांचा अभ्यास ज्या गुरुजींचा झालेला असतो त्यांना शाखाध्यायी असं म्हणतात, त्याला शाखा असं म्हणतात. म्हणून समजा तुम्ही मला आता जनरल येता, मी तेवढ्या पात्रतेचं आहे का नाही मला माहीत नाही, परंतु गुरुजींना गुरुजी म्हणून तुम्ही नमस्कार करता, गुरुजी लगेच तुम्हाला असं काहीतरी बटपुटपुटून आशीर्वाद देण्यासारखं करतात. पण एखादा जर वेदाध्यायी व्यक्ती आला आणि त्याने जर असा नमस्कार केला तर आधी मी त्याला शिव्या घालेन, तुझ्या बापानं तुझ्या गुरुजीने तुला असा नमस्कार करायला शिकवलाय का. आणि मीही कोणत्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला नमस्कार करेन तर मी आधी कान पकडेन, माझं गोत्र म्हणेन, माझं मूळ नाव सांगेल. लक्षात आलं का, जसं की अंगिरस बारहस्पत्य भारद्वाजेते त्रिप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोत्पन्नोऽहं ऋग्वेदस्य आश्वलायन सूत्र शाकल शाखाध्यायी. माझं नाव घेईन, शर्मा अहम म्हणेन आणि भोहो त्वाम अभिवादयामी, म्हणजे माझीही कुळावळ आहे आणि या कुळावळीच्या नम्रतेसहित मी तुम्हाला वंदन करतो. मग मी कोणत्या शाखेतला आहे, कोणत्या सूत्रातला आहे, कोणत्या शाखेचा, माझ्या कुळाची कोणती शाखा आहे, मी कोणत्या शाखेचं अध्ययन केलेलं आहे, हे सगळं सांगून नमस्कार करायचा असतो. काय म्हटलं, लक्षात आलं का. म्हणजे तुम्हाला आम्हाला फक्त गुडघ्याला हात लावून नमस्कार करायचं माहिती आहे, बुद्धी सगळी गुडघ्यातच आहे. ओके, पण खरा नमस्कार गुरुजी आता तुम्हाला थोडंफार जागृत करतात, कसं अंगठे पकडा वगैरे वगैरे, तर ठीक आहे. पण याच्या पलीकडे ज्येष्ठांना वंदन करायचं असतं ते कान पकडून. लक्षात आलं का. आता कान का पकडायचे नमस्कार करताना. तुम्ही जर दक्षिणेमध्ये गेला असाल, बरं का, मी पण कधीतरी बावळाटासारखा असं 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 करून नमस्कार करतो मंदिरामध्ये गेल्यावर, पण तुम्ही दक्षिणेमध्ये गेलात तर कान पकडतील, उठाबशा काढल्यासारख्या अशा करतील आणि नमस्कार करतील. किती जणांनी बघितलं हे. ज्यांनी दक्षिणेमध्ये जे जे गेलेले आहेत ते नमस्कार करताना कधीच तुमच्या माझ्यासारखं असं नाही करत, किंवा असं नाही करत, किंवा असं नाही करत. लक्षात आलं का. तर कान पकडतात आणि मग साष्टांग नमस्कार घालतात. आता गुरुजनांकडे गेल्यानंतर कान का पकडायची, कारण ये श्रूयते तर श्रवता, जे ते सांगतील ते चांगल्या पद्धतीने श्रवण व्हावं यासाठी. आणि त्याच्यानंतर आता इथं आमच्या स्मिता देशपांडे, ज्योती शिंदे आहेत, अगदी सुरेखापर्यंत. तुम्हाला आठवत असेल, तुमचे काका असतील, वडील असतील, आई असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे गुरुजी शिक्षक असतील. तुमचं जर चुकलं तर काय करायचे, कान पिळायचे, कान कान, बरोबर की नाही. आणि त्याच्याही पलीकडे मोठा गुन्हा केला तर काय करायचे, काना खाली लावायचे. आता मारणे ही क्रिया कानाखाली नाही आहे, कानाखाली लगवण्याचं एक सायंटिफिक रिझन आहे, हातावरतीही मारण्याचं एक सायंटिफिक रिझन आहे. कारण मित्रांनो,
तुम्हाला कधी जर टेन्शन आलं, डिप्रेशन आलं की नाही, तर सावकाश असं कान दाबत चला. हे जे कानाचे पॉइंट असतात ना, हे दाबायचे. मसाज, ऑथेंटिक मसाज किती जणांनी केव्हा कधी कुणी करून घेतलंय? आयुर्वेदिक मसाज वगैरे, त्याच्यामध्ये हे पॉइंट दाबतात, माहिती आहे? ऑथेंटिक मसाज याच्यामध्ये. तर हे जे आहेत हे तुमचे काय आहेत? मेंदूचे पॉइंट आहेत, तुमचा मेंदू उघडण्याचे पॉइंट आहेत. म्हणजे ह्याला जर जोरात असं पिघळलं, म्हणजे काय केलं, पिळलं कान, तर आपली मेंदू जो असतो, बुद्धी जी असते ती ओपन अप होते. आणि त्याच्यामुळे पूर्वी आपल्याकडे कान पिळण्याची पद्धत होती. माठ आहेस का म्हणून कान पिळण्याची. आणि बघा शाळेतले पण समजत नसेल तर कान पिळायचे शिक्षण, कारण ते लक्षात राहावं, तुम्हाला ते समजावं, तुम्हाला ते यावं, तुम्हाला आकलन चांगलं व्हावं म्हणून कान पिळला जायचं. कळतंय का? आणि मग कान पकडणे आणि कान पिळण्यानंतरनं जे गुरुजी सांगायचे, नीट आठवा, ते आपल्या कायम दीर्घकालीन लक्षात राहायचं. येस या नो? बरोबर की? म्हणजे कान पिळणे हे काय सायंटिफिक मेथड आहे. आणि म्हणून लग्नामध्ये देखील मेवणा कान पिळतो, बुद्धी ओपन करून ऐक, काय माझी बहीण आहे, प्रेमाने जपली आहे, नाहीतर भेटूच. ओके, तर त्याच्या पाठीमागचा तो अर्थ नाही आहे. तर त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, धर्मेच्या अर्थेचे कामेचे न अतिचरितव्या. म्हणजे धर्माचं पालन करत असताना, कामाचं पालन करत असताना, अर्थ पैसे मिळवत असताना अतिरेक करू नको. न अतिचरितव्या, नातिचरितव्यम. मी अतिरेक करणार नाही असं प्रतिवचन नवरा देत असतो, तुम्ही प्रत्येकाने दिले. मी धर्माचं पालन व्यवस्थित करेन, कामाचं पालन व्यवस्थित करेन, अर्थार्जन व्यवस्थित करेन. नाहीतर पैसा मिळवायला लागल्यानंतर पैशाच्याच पाठीमागे, इकडे बायको मेली का जगली काहीच बघायचं. आता श्रावण आलाय, देव 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 ढीक. म्हणजे इकडे पैसा सोडून देव देव. धर्मेच्या अर्थेचे कामेच न अतिचरितव्या. लिहून घ्या वाक्य. धर्माचं अतिरेक पालन करू नये, नाही का? म्हणजे आता उदाहरणतः एका मुलाचा धर्म आहे की आईची पूर्ण काळजी घेणे, पण बायको असताना प्रमाणापेक्षा जास्त आईच्या ताटाखालचं मांजर होणे आणि हो आई, बर आई असं म्हणून संसार उद्ध्वस्त करणे, हा पण धर्माचा अतिरेकच आहे. किंवा प्रमाणापेक्षा जास्त आईचं ऐकणे, हा पण बायकोचं, हा पण अतिरेकच आहे. न अतिचरितव्य, कुठेच अतिरेक नाही झाला पाहिजे. धर्माच अर्थेच, पैशासाठी. आता बघा बावळा, म्हणजे आपल्याकडे काही काही लोक असतात, लग्न करतात आणि पॅकेज मोठं आलं की बायकोला इकडं सोडून तिकडे निघून जातात. येस या नो? बघितले असतील अशा अनेक संसार तुम्ही. मित्रांनो, झोपडीमध्ये लग्न झालेले नवरा बायको यांच्या एवढं सुखी जगात कोणी नाही, तुलनेने राजमहालात राहणाऱ्या एकट्या व्यक्तीच्या. काय म्हटलं, लक्षात आलं का? म्हणजे ताजमहालामध्ये, राजमहाल घ्या, ताजमहाल घ्या, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ठेवा, त्याला बायको नाही, मुलं नाहीत, अशा व्यक्तीला ठेवा. आणि दुसरे कुटुंब झोपडीत राहतोय, पण बायको आणि मुलं आहेत. कोण सुखी राहील रे दोघांमध्ये? झोपडीतला माणूस. कारण मित्रांनो, घर झोपडीचं आहे की महालाचं आहे त्याला महत्व नाही, त्या घराला घरपण आणणारे घटक ते आहेत का हे जास्त महत्वाचं आहे. आणि घराला घरपण, न गृहम गृहमित्याहु गृहिणी तत्र मुच्यते. ते घरच नाही जिथे गृहिणी नाही. आणि ज्या घरात गृहिणी नाही ते अरण्यम सदृशम मतम. ज्या घरामध्ये गृहिणी नाही ते अरण्य सदृशासारखं आहे, म्हणजे अरण्यासारखं आहे, जंगलासारखं आहे. कळतंय का काय म्हटलं?
म्हणजे गृहिणीचं महत्व किती आहे. मग लक्षात ठेवा, आपण जर लग्न केलंय तर बायकोशिवाय एक रात्र पण राहायला नाही सांगितलेलं आहे, पण राहावंच लागलं तर एक मर्यादा पाहिजे का नाही. तिला पण शरीर आहे, तिलाही मन आहे, तिलाही भावना आहे, तिलाही विचार आहे. तुम्हाला एक मजा सांगतो मित्रांनो, पार्वतीलाही शंकराने माहेरी एकटं सोडलं नव्हतं एका दिवसाच्या प्रवासासाठी. काय म्हटलं मी? पार्वतीलाही शंकराने एकटं सोडलं नव्हतं, गण पाठवले होते. का? कारण जीवांमध्ये सगळ्यात लवकर दूषित होणारा जीव कोणता आहे तर तो स्त्री जीव आहे. आणि नेचरमध्ये सगळ्यात दूषित होणारं तत्व कोणतं आहे तर ते जलतत्व आहे. काय सांगितलं कळतंय का तुम्हाला? म्हणजे स्त्रीला भटकवणं, स्त्रीला इमोशनल करून वेगळ्या मार्गाला लावणं हे जीवांमध्ये तुलनेने सोपं आहे. आणि म्हणून स्त्रीला काचेच्या भांड्याची उपमा दिलेली आहे. कारण एकदा तडा गेला की परत तो व्यवस्थित लागत नाही. आणि त्याच्यामुळे त्या जसं काचेच्या भांड्याला जपावं तसं अगदी स्त्रीलाही जपलं पाहिजे हे आपल्याला सांगितलं जातं. मग आपण जर प्रमाणापेक्षा जास्त, म्हणून मी नर्मदा मैयेची परिक्रमा करून आल्यानंतरनं हा विचार माझा पक्का झाला की लग्न झालेलं असेल, तरुण असतील तर नवरा बायकोंनीच परिक्रमेला जावं, एका बायकोनी किंवा एका पुरुषाने परिक्रमेला जाऊ नये. लक्षात आलं का? कारण तिच्या मानसिक, भावनिक, वैचारिकतेचा विचार होणार आहे की नाही. मग समजा मग सेम पुरुषाने बायकांनी नक्की नवऱ्यासोबत भांडून माहेरी राहायला जावं, पण राग गेल्यानंतर स्वतःहून घरी यावं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं महिलेला पण मन, भावना, विचार आहे तशा पुरुषाला पण आहे. जसा पुरुष बाहेर निघून गेल्यानंतर स्त्रीकडून चुकीची गोष्ट होऊ शकते तशी पुरुषाकडून पण होऊ शकते. आणि याच्यामुळे दोघांनी जास्तीत जास्त एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र असलं पाहिजे. म्हणून संगच्छध्वम संवदध्वम संवो मनासी जानता, संगच्छध्वम एकेने राहा, संवदध्वम एकाच्या विचारातला शब्द दुसऱ्याच्या मुखातून निघाला पाहिजे. नवरा बायको कशा असावेत? नवऱ्याच्या मनातला शब्द बायकोच्या ओठातून आला पाहिजे आणि बायकोच्या मनातला शब्द नवऱ्याच्या ओठातून आला पाहिजे. तेव्हा संवदध्वम, तेव्हा ते खरे बायको नवरा. काय म्हटलं लक्षात आलं का? म्हणजे नवऱ्याने बायकोला समजा तिच्या आईने विचारलं, काय ग येतेस का? नवऱ्याने जर वरती तोंड काढलंच नाही तर समजून जावं की त्याची इच्छा नाहीये. त्याने वरते डोळे करून असं फिरवण्याची जरुरी पण नाही पडली पाहिजे. आणि तेवढ्यात तोंड वरती केलं, ओके, तर समजलं पाहिजे ठीक आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात का रे कधी? बघा, तुम्ही गुरुजी अनेक वेळा गेला, कधी काय विचारता? तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर असं असं केलं की काहीतरी कोड आहे हॉटेलवाल्यांचं, माहिती का तुम्हाला? असा असा केला की कोड आहे, असा असा केला की कोड आहे. माहितीत काय हॉटेलवाल्यांचे कोड? माहितीत का? नाही माहिती. हॉटेलमध्ये जेवायला गेलं की असं असं केलं की रोटी, भात, भाजी, हे कोड आहेत त्यांचे. म्हणजे एवढं मोठं हॉटेल कसं चालत असेल न बोलता? कधी विचारून तरी बघा. आता गेले की कधी विचारत, म्हणजे पूर्वी होते, आता ते काही मशीनच आले त्याच्यामुळे ते आता हे झाले असतील, परंतु पूर्वी कोडवरून हॉटेल चालायचं. म्हणजे साध्या हॉटेलला पण कोड आहेत, तर आपल्या संसाराला तर किती कोड असतील? सांगायचं तात्पर्य समजतंय का तुम्हाला? तर
सांगायचा तात्पर्य एवढाच की नवरा बायकोंनी लांब राहता कामा नये कोणत्याही परिस्थितीत. आजकाल बायका गेले की महिने माहेरी. अरे मग निघून गेल्या किंवा पुरुषानं शेण कुठे खाल्लं तर दोष परत त्यालाच देत बसायचं. वाईस वर्सा दुसरीकडे पण, हे पण लक्षात ठेवा. म्हणून नवऱ्यांनीही पैसा मिळवण्यासाठी असेल किंवा कोणत्याही कामासाठी असेल प्रमाणापेक्षा जास्त एकट्या स्त्रीला घरात सोडून जाऊ नये. दुसरी गोष्ट, मुलगा ही वयात आल्यानंतर आईसोबत एकटा गप्पा मारत बसून हे शास्त्र आहे. बाकीच्यांची तर काय कथा, काय म्हटलंय लक्षात आलंय का? म्हणजे एका छताखाली एका रूम मध्ये मुलाने पण वयानंतर हे करू नये. तुम्हाला दुर्योधनाची आणि याची कथा माहिती असेल. कुणाची? काय रे नाव तिचं, काय नाव? गांधारी. गांधारी म्हटली तू तर माझा मुलगा आहे. पूर्ण हे व्हायला कसं होतं? कृष्णाने सांगितलं अरे तू एवढा मोठा घोडमा झालाय, लज्जा बाळग, आईसमोर असा जातो. आणि म्हणून तो गेला नाही, म्हणून तेवढं त्याचा भाग शस्त्राचं व्हायचं राहिलं. म्हणजे तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं? हा विषय किती संवेदनशील आहे. मग नाही गुरुजी मोठा भाऊ आहे, नाही गुरुजी छोटा भाऊ आहे, नाही गुरुजी समजतंय का? आणि हे पाळलं जात नाही ना मित्रांनो. आजच्या तारखेला मित्रच आहे गुरुजी, कळतंय का? हे पाळलं जात नाही ना. म्हणून आजकाल ज्या काही बाहेर गोष्टी घटना घडताना होताना पाहतो ऐकतो, त्याच्यामुळे अशी कुठेतरी ही कारणं आहेत. हे पण आपण विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे अर्थेच पैसा मिळव राजा, पण मर्यादित मिळव. पैशासाठी ह्या गोष्टींचा सॅक्रिफाईस करू नये. कळतंय का? कामेच म्हणजे मला अनेक फोन आले, म्हणजे येत असतात ज्योतिष असल्यामुळे. गुरुजी नवरा म्हणेल तेव्हा तसं सगळं केलं, पण शेवटी त्याने असा धोका देऊन निघून गेला. फिजिकल काम या शब्दाचा अर्थ फिजिकल. मग विवाहामध्ये काम हा संतती उत्पत्तीसाठी अनुषंगाने वापरला गेलेला शब्द आहे. हा पण अतिरेक करू नये. लक्षात आलं का? म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे. म्हणजे धर्मेच्या अर्थेच्या कामेच न अतिचरितव्या, या तिन्ही गोष्टीचा मी अतिरेक करणार नाही. आणि मग काम या शब्दाचा अर्थ जास्तीच्या इच्छा. पण काय म्हटलं? जास्तीची इच्छा. अरे ईश्वराने तुला 1 BHK दिलाय, सुंदर बायको दिली, सुंदर 2 मुलं दिलीत, घरामध्ये सगळी व्यवस्था आहे, तुला 2 BHK गरज काय? काय म्हणतोय लक्षात आलं का? तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही तुमची कोरोना काळातली डायरी काढून बघा आणि आत्ताची डायरी आणि त्याच्या आधीची डायरी काढून बघा. तुम्हाला कोरोना कालावधीमध्ये नक्की समजलं असेल की जगण्याला आपल्याला एवढंच लागतं, जगायला काही लागतच नाही. मग जगण्याची गरजच एवढी आहे, तर आपण कशाच्या पाठीमागे चालून चांगलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतोय? कळतंय का? म्हणजे जास्तीच्या गरजा वाढवणे, 60 लाखाचा फ्लॅट, 80 लाखाचा फ्लॅट, करोडोचा फ्लॅट गरजेचं आहे का? एक प्रॉपर्टी झाली ठीक आहे, दुसरी इन्व्हेस्टमेंट म्हणून झाली, तिसरी गरजेची काय आहे? कळतंय का काय म्हटलं मी? तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये जे काही पैसे तुम्ही घालणार आहेत तेवढे नवरा बायको आनंदाने आयुष्यात जगा ना. कामेच नातिचरितव्या. एक फ्रीज आहे मोठा, पाहिजे कशाला? कळतंय का काय म्हटलं? वॉशिंग मशीन आहे ना घरात, कामवाली पाहिजे कशाला? मग कामवाली भांडी धुणारी असेल तर वॉशिंग मशीन पाहिजे कशाला? बरं, हे तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त, जर तुमच्या बायकोला जर वेळ असेल आणि ती जर त्या वेळेला कामाला महत्त्व देत नसेल आणि ती जर कामवालींकडून करून घेत असेल तर ते तिच्या अधोगतीचं लक्षण आहे, तिचं शरीर खराब होणार आहे. कळतंय का काय म्हटलं?
म्हणजे अतिच्या इच्छा, आकांक्षा. म्हणून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो. गुरुजी जर तुम्ही बघितलं ना, कधी कधी अशा जर आशीर्वाद देण्याची वेळ येतात तर तुमच्या शुभ इच्छा पूर्ण हो असं म्हणतात. शुभ इच्छा, चांगल्या इच्छा, ज्या तुमच्या कल्याणाच्या आहेत. जे तुमच्या कल्याणाच्या नाहीत त्या नाही झाल्या तरी हरकत नाही. कळतंय का काय म्हटलं? कारण कामाचा पण अतिरेक नाही झाला पाहिजे. पंचाळ समजले का? 10 वाजले की उशिरात उशीर मी माझ्या बायको जवळ, मी गेल्यानंतर म्हटल्यानंतर चुकलंय, सॉरी म्हणून दरवाजात काढलेल्या चपला बाजूला उचलून ठेवल्या पाहिजेत. कारण संसारामध्ये तीच गोडवी आहे. तिने चिडायचं आणि मी चिडलं म्हणजे घाबरल्यासारखं दाखवायचं. तर सांगायचं तात्पर्य, धर्मेच्या अर्थेचे कामेचे न अतिचरितव्य. मग धर्मार्चन म्हणजे काय? तर धर्म म्हणजे निहित उद्देशून, माझ्या जीवनाला उद्देशून दिलं गेलेलं कार्य, आणि ते कार्य करत असताना स्वमुक्तीसाठी, स्वउन्नतीसाठी आणि स्वकुळासाठी केली गेलेली ईश्वरी उपासना म्हणजे धर्म आहे. पण हे सेकंड प्रायोरिटी हे विसरू नका. पहिला धर्म काय आहे? माझं लग्न झालेलं आहे तर माझ्या बायकोची काळजी घेणं हा माझा पहिला धर्म. मग गुरुजी बायको, आज बघा तुम्हाला खरं सांगू का, मला आश्चर्य वाटतं मित्रांनो, नवरा बायको मुलांसाठी भांडतात. याच्या एवढं दुर्दैव कोणतीच गोष्ट नाही. घटस्फोट घेतात आणि मुलगा तुझा की माझा, मुलगा तुझ्याकडे येणार की माझ्याकडे येणार. अरे पण ज्याच्यामुळे आलाय त्याचं काय हिशोब आहे? म्हणजे शास्त्र असं सांगतं, जर तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे आणि एक बायको आहे, दोघांचाही प्राण रिस्क मध्ये आहे, तर प्राण कुणाचा वाचवावा? बायकोचा वाचवावा. कारण बायको असेल तर मुलं परत जन्माला येतील. कळतंय का काय म्हटलं मी? बायको नसेल तर, मित्रांनो तुम्हाला एक मजा सांगू, तुम्ही आता कुठे बसलाय? थोडा हात लावून बघा बरं, खाली बसलाय कुठे? मारा हात, मारा मारा मारा. बायको म्हणजे तुमच्या त्या अस्तित्वाचा आधार आहे. जसं आपण बुड टेकून जमिनीवर, खुर्चीवर वगैरे बसलोय ना, बुड टेकणं हा जसा पृथ्वी आपल्या बुडाचा, शरीराचा आधार आहे, तसं आपल्या कर्तृत्वाचा आधार आपली पत्नी आहे. आणि ती जेव्हा नसते तेव्हा आपण आधारहीन होतो. मग नवरा म्हणजे काय? तर नवरा म्हणजे आपलं छत आहे. कळतंय का काय म्हटलं? आणि हे जपायचंय का? तर तुम्हाला धर्मेचे, अर्थेचे, कामेचे हे व्यवस्थित करता यावं. आणि व्यवस्थित का करावं? कारण झोपडीतही तुम्ही सुखी राहता यावं तुम्हाला. गरज नाही ताजमहालाची, राजमहालाची. आणि मग घरला घरपण येण्यासाठी तिथे असला पाहिजे संवदत्वम, म्हणजे एक वाक्यता असली पाहिजे, एकमुखता असली पाहिजे. आणि मग जिथे एकमुखता असते तिथे दैवाची साथ मिळते. कशाची? दैवाची साथ मिळते. आणि मग दैवाची साथ असल्यानंतर जर तुम्ही ये श्रूयते तश्रवतः जे सांगितलेलं आहे, म्हणजे ऐकून करण्याची पद्धती म्हणजे श्रौत याग पद्धती. आणि श्रव या शब्दापासून श्रावण हा शब्द तयार झालेला आहे. मग श्रावणामध्ये काय करावं? तर श्रावणामध्ये श्रवणच करावं. श्रावणामध्ये काय करावं? श्रवण करावं. श्रावण महिन्यात कशाचा आहे? तर श्रवणाचा आहे. कशाचा आहे? श्रवणाचा आहे. मग विविध पुराण, उपनिषद, महात्म्य, चरित्र श्रवण करण्याला अनन्यसाधारण श्रावणामध्ये महत्त्व आहे.
लक्षात आलं? म्हणजे जास्तीत जास्त आपण ऐकलं पाहिजे, जास्तीत जास्त आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आचरणामध्ये आणलं पाहिजे. मग आचरणामध्ये काय आणायचंय? तर आचरणामध्ये सॅक्रिफाईस आणायचं आहे. काय आणायचं आहे? सॅक्रिफाईस, त्याग. मग मित्रांनो, आपल्याला होईस्तोवर अन्नाचा त्याग करायचा आहे. शक्य नसेल तर एक भुक्त नक्त, मग उपवास म्हणजे अल्पोपहार घेऊन आपल्याला दिवस पाळायचे आहेत. समजलंय का मी काय म्हटलं? कारण आचरणात आणायचंय म्हणजे काय करायचं तर सॅक्रिफाईस करायचंय, त्याग करायचा आहे. मग जगण्यासाठी लागतं काय? सगळ्यात पहिलं अन्न. अन्नाचाच त्याग करायचा आहे. मग अन्नाचा त्याग केला की त्याग करण्यासारखं शेवटी राहतं काय? अन्नाचा त्याग केला म्हणजे मी माझ्या जीवाचा त्याग केलाय. कारण अन्नवै प्राणाः, कलियुगामध्ये अन्न हीच प्राण आहे. आणि मग अन्न त्याग करून प्राणावरती विजय मिळवणे हा महत्वाचा भाग आहे. काय म्हटलं? लक्षात आलं का? प्राणावरती विजय मिळवायचा म्हणजेच आपल्या स्वतःवरती विजय मिळवण्याचा काळ म्हणजे हा चातुर्मास काळ. कालच वास्तु अलंकार मध्ये मी आयुर्वेद शिकवत होतो आणि आयुर्वेदामधले मर्मस्थान हा विषय मी वास्तु अलंकार वर्गामध्ये शिकवतो. तर कोणतं पित्त म्हणजे कफ वात पित्त हे कोणत्या पद्धतीने येतात, कसे तयार होतात, त्याचं कॉम्बिनेशन्स काय आहे, तर पित्त वाढल्यानंतर काय खावं काय खाऊ नये, तत्व वाढल्यानंतर काय खावं काय खाऊ नये, या पद्धतीने ते वर्ग शिकवत. तर याच पद्धतीने चातुर्मासामध्ये वात वाढतो. चातुर्मासामध्ये वात वाढत असतो आणि वात वाढून तुम्हाला सांधेदुखीचे, संधिवाताचे आजार होऊ नये, तुमचं शारीरिक फंक्शनल व्यवस्थित व्हावं याच्यासाठी वातोळे पदार्थ श्रावणामध्ये खाऊ नये. मग कोणते कोणते? वांग, टाईप करून उत्तर द्या रे. कोणते कोणते? वांग, अजून काय गौरी, काय गवारी, बटाटा, अजून गवार, वांगी, बटाटे, एवढेच. कांदा लसूण. कांदा लसूण हा पित्तामध्ये येत नाही. आंबट, ओके. अजून तर सांगायचा तात्पर्य वातोळ पदार्थ खाऊ नये. लक्षात आलं? जेणेकरून तुम्हाला वात तत्व वाढणार नाही आणि वातामुळे कफ होणार नाही. लक्षात, वात आणि कफ जर बिघडलं तर तुमचं शरीर आरोग्य असंतुलित होतं आणि याच्यामुळे तुमचा मृत्यू लवकर होऊ शकतो. लक्षात आलं का? त्याच्यामुळे खाण्याकडे खूप बारीक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्याच्यानंतरनं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आहारामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पाळायला त्या खूप महत्त्वाच्या. मग आषाढामध्ये दही सोडावं, दही खाऊ नये. श्रावणामध्ये दूध खाऊ नये. लक्षात आलं का? श्रावणामध्ये दूध खाऊ नये. अजून एक महत्वाची गोष्ट सांगू का? श्रावणामध्ये पालेभाज्याही खाऊ नये. समजतंय? म्हणजे हे जे का सांगितलेलं आहे तर याच्या पाठीमागे विशिष्ट कारण आहे. मग बिना मिठाचं जीवन
पण तुम्ही मिठाचा पण त्याग करू शकता. म्हणजे काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे याला अनन्यसाधारण श्रावणामध्ये महत्त्व आहे. हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं? म्हणजे श्रावण हा महिना श्रवणाचा तर आहेच. श्रवणाने विचार चांगले होतात, विचाराने आचरण चांगलं होतं, आचरणाने मन चांगलं होतं, मनाने बुद्धी चांगली होते, बुद्धीने कृती चांगली होते, कृतीने व्यवहार चांगला होतो, व्यवहाराने दैव चांगलं होतं आणि दैवाने जो जे वांछील तो तेला हो प्राप्त होतं. समजतंय का? म्हणजे आजकाल आम्हाला एकच माहिती गुरुजी, श्रावण सोमवार आणि एकादशी गुरुजी दुप्पट तिप्पट चौपट खाशी. नको इकडून तिकडून आडवा तिडवा सगळीकडून ओरबडशी. तर याच्या पुढे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे खिचडीने पित्त वाढतं आणि खिचडी पचायला म्हणजे किती तास लागतात? पचायला किती तास लागतात सांगितलं होतं. बापरे, असं पण केलं होतं. मिनिमम 48 तास लागतात. समजले का? म्हणजे खिचडी एकदा तुम्ही पोटात टाकली की 48 पचायला तास लागतात. मग त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये किती विकार होतील हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नॉनव्हेज मांस पचायला जड असतं खिचडीसारखंच. आणि याच्यामुळे ते खाऊ नये, कारण त्याच्यामुळे विविध प्रवृत्ती जाग्या होतात. मग कांदा लसूण खाऊ नये. का खाऊ नये? तर हा जो श्रावण महिना आहे हा श्रवणाचा काळ आहे. मन, बुद्धी, विचार, शरीर याचा शुद्धीकरणाचा काळ आहे. आणि मग कांदा लसूण काय आहे तर तामसिक अन्नामध्ये येतो. कशामध्ये येतो? तामसिक अन्नामध्ये येतो. आणि तामसिक प्रवृत्ती वृत्ती वाढेल असं कोणतंही अन्न या कालावधीत खाऊ नये. मग गुरुजी मसाला डोसा नाही खावा, डोसा नाही खावा. पण गुरुजी उपवास आहे, डोसा नाही खात. उपवासाचा डोसा, उपवासाची इडली. समजतंय का? उपवास करण्याला महत्व नाहीये. मूलतः उपवासाची व्याख्या काय आहे? गुरुजी तुमच्या सहवासामध्ये आजचा दिवस कसा गेला काहीच कळलं नाही. सहवासामधला वास, उपविश्य, जवळ बसा. उप म्हणजे जवळ, वास करणे म्हणजे स्थित होणे, जवळ जाऊन बसणे म्हणजे उपवास आहे. मग कुणाच्या? देवत्वाच्या सानिध्यामध्ये वास करणे म्हणजे खऱ्या अर्थाने उपवास आहे. मग ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी बोम 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 बोमलत जगदुनियाला सांगत फिरत असतो माझा उपवास आहे. जेवढ्या वेळा तो जगदुनियाला सांगतो आज माझा उपवास आहे, तेवढं देवाचं नाव घेतलं तर देव तेवढ्यात प्रसन्न व्हायचा. येस या नो? म्हणजे उपवास म्हणजे देवताच्या सानिध्यामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंतच तो उपवास आहे. जसं एखादा पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असेल, तो त्या खुर्चीत आहे तोपर्यंतच तो पंतप्रधान आहे ना. एकदा की कालखंड संपला आणि खुर्चीतून उठला, माजी पंतप्रधान. मित्रांनो, ती तर खुर्ची आहे. या शरीरामधून प्राण गेला की मनुष्याची डेड बॉडी कधी होते सांगता येत नाही. येस या नो?
म्हणजे जीव गेला की क्षणार्धात गुरुजी बघा, गुरुजी तिथं आहेत, गुरुजी तिथं झोपलेत, गुरुजी इकडे गेलेत, गुरुजी तिकडे गेलेत, प्राण जाऊ दे. प्राण गेल्यानंतर तुम्ही कुणाकुणाला फोन कराल ना, प्रेत किती वाजता घेऊन जाणार आहेत, बॉडी कुठे ठेवली आहे, यस या नो. म्हणजे अरे पाठीमागच्या क्षणाला गुरुजी म्हटलेला तुम्ही, पुढच्या क्षणाला प्रेत झालं, बॉडी झाली. म्हणजे जोपर्यंत तुमच्यामध्ये राम आहे तोपर्यंत तुम्हाला मूल्य आहे, आणि ते असं मूल्य आहे जे अमूल्य आहे. मग जोपर्यंत तुम्ही देवतेच्या सहवासामध्ये आहात तोपर्यंतच तुमची किंमत आहे, आणि तिथून एकदा उठलात तुम्हाला काहीच किंमत नाही, हे लक्षात ठेवा. कळालं का काय म्हटलं? त्याच्यामुळे उपवासाची खरी व्याख्या काय आहे, तर ज्या देवाचा माझा उपवास आहे त्या देवाच्या सानिध्यामध्ये दिवसभर बसून राहणे, त्या देवतेची उपासना करणे. मग उपवासामध्ये काय करावं, तर उपासना करावी. म्हणजे त्या देवतेच्या जवळ आसनस्थ स्थितीत बसून उपवास करावा. काय म्हटलं? उपासना, या देवतेची उपासना करा. गुरुजी किती वेळा करायची? गुरुजी पण बावळटासारखं 5 माळी करा. मग आम्ही कुठली तरी माळ आणतो, राम 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 करतो. गुरुजी किती? रोज 5 माळी उपासना. अरे पण ती उपासना होती का बडबड होती? उपासना म्हणजे जसं हळवारपणे प्रेम झाल्यानंतरनं प्रियकराच्या किंवा प्रेयसीच्या जवळ किती आल्हाददायी जाता, तो पहिला स्पर्श करण्यासाठी किती आतुरलेले असतात. मग हात पकडल्यानंतरनं तो जो क्षार येतो ना पहिला, तसं त्या देवतेसोबत तुमचं प्रेम झालं पाहिजे. प्रत्येक एका मंत्रावरती, प्रत्येक एका अक्षरावरती, प्रत्येक एका नामावरती. कळतंय का काय म्हटलं? म्हणजे अभी ना जावो तुम छोड़ के कि दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो. हा पुढचं तुम्हाला माहिती आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, की जसं प्रियसी किंवा प्रियकराला किंवा प्रियकर प्रियसीला असं म्हणतात की अभिना जावो छोड़ के क्योंकि दिल अभी भरा नाही, अगदी त्याच पद्धतीने उपासनेमध्ये तुम्हाला एवढं एक रत व्हायचं आहे की तुमचं दिल अभी भरा नाही, असं देवतेला उद्देशून आतून शब्द स्फुरले पाहिजेत. ती खरी उपासना. कळतंय का काय म्हणतोय ते? आणि त्या उपासना स्थितीत एकसंध सातत्यपूर्ण राहणे म्हणजे उपवास. म्हणजे उपवास म्हणजे लक्षात घ्या, उपासना म्हणजे काय, तर प्रपोज मारणे. लक्षात आलं का? उपासना म्हणजे काय, तर देवाला प्रपोज मारणे. आणि उपवास म्हणजे काय, तर डेटला जाणे. देवतेसोबत डेट करणे म्हणजे उपवास आहे असं समजा तुम्ही. यस या नो? मग प्रियसीला किंवा प्रियकराला डेटवरती जाताना किती नटून थटून जायला नाही. कळतंय का काय म्हणायचंय मला? म्हणजे एवढं. मग जसं प्रियकर प्रियसीला भेटायला जाताना नटून थटून जातो, किंवा भेटायला जाण्याची काही मेथड आहे, काही नियम आहेत, की बा व्यवस्थित शर्ट धुतलेला असावा, इस्त्री केलेला असावा, पहिल्यांदाच भेटायला जातोय तर केस थोडे व्यवस्थित केलेले असावे,
स्प्रे मारलेला असावा, बूट व्यवस्थित असावे. तसं देवतेला भेटायला जात असताना तुमचं मन, विचार, बुद्धी शुद्ध असणं, पवित्र असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग या पद्धतीने उपासनेमध्ये उपवास केला. कशामध्ये? उपासनेमध्ये उपवास केला तर तो उपवास फलद्रूप होत असतो. असा उपवास. आणि मित्रांनो, बोंबलत हिंडून कितीही उपवास केला, मग कुणाचा शुक्रवार, कुणाचा रविवार, कुणाची एकादशी, कुणाचा प्रदोष, काही उपयोग नाही. श्वासे ईश्वराचं नाव असलं पाहिजे. भले ठीक आहे, नाईलाजाने तुम्ही शरीर तुमचं देवासोबत बसू शकत नाही, पण मग तुमचं मन तरी देवत्वासोबत असलं पाहिजे. तो खरा उपवास आहे. कळतंय का काय म्हटलं? आणि मग असा उपवास करून केलेली ईश्वराची सेवा. हे गर्लफ्रेंड सोबत डेटला गेल्यानंतर ना, काय आवडतं तुला? कॉफी? आय्या, मला पण कॉफीच. मला काजू कतली. काय मला ते काय काजू, काय रे काजू काय असते ती? अरे ते काय काजू, काय काजू करी. मग रोटी काय असतो? ते तूप लावलेलं लोणी, त्याला काय म्हणतात रे? बटर रोटी. म्हणजे अशा पद्धतीने आपण एका माणसाला जर विचारत असू, मग देवतेला किती केअर केली पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. मग देवतेला जे आवडीचं आहे त्या पद्धतीने आपण देवतेची पूजा करणे असं होय. म्हणजे देवतेला जेवायला घालणे, जे आवडतं ते. मग काय आवडतं देवाला? तर काहीच नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र द्या म्हणजे उपचार, पुष्प द्या म्हणजे सुमन द्या. उपचार करण्याची तुमची लायकी आणि पात्रता नसेल, आमचा देव काहीच म्हणत नाही, सुमन द्या. काय? सुमन द्या. मग सुमन कोण आहे इथे? तिला देऊन टाका, देव खुश. किंवा घरात कुणीतरी न आवडणाऱ्या व्यक्तीच ना सुमन ठेवून टाकायचं. स्त्रीलिंगी पण आहे, पुरुषलिंगी काय, घेऊन टाक रे देवा. तर सुमन, पुष्पाला सुमन दुसरं संस्कृत मधली व्याख्या आहे. सुमन म्हणजे चांगलं मन अर्पण करा. फलम, पत्रम पुष्पम फलम. फल म्हणजे काय आहे? आता पंचाळांना विचारलं, पंचाळ कुणाचं दुकान आहे? गुरुजी माझं आहे. शिंदे किती कमवले? गुरुजी 5 लाख रुपये कमवले. कोणी कमवले? मी कमवले गुरुजी. फलम, ईश्वराने कमवून दिले. ईश्वरामुळे आत्ता माझं आहे. माझं व्यवहाराने म्हणावं लागतं म्हणून माझं आहे, पण ते ईश्वराचं आहे. फलम म्हणजे कर्माचं जे चांगलं फळ आहे हे ईश्वरीय फळ आहे. आणि ईश्वरीय फळ आहे म्हणून मी ते चांगलं जपलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. आणि ते केलेलं कर्म ईश्वराला अर्पण, चांगलं कर्म करणे म्हणजे फलम. फलम नारंग्या फलम, संत्री फलम, सफरचंद फलम अर्पण करा. ते फल नाहीये. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात म्हणावा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणायेति समर्पयामि. ते समर्पयामि. कायेन वाचेन मनाने इंद्रियाने बुद्ध्याने विचाराने अहंकाराने केलेलं कर, ते फळ. समजते का? तोय, तोय. मग तोय म्हणजे काय? तो य तोयम म्हणजे पाणी. पाणी. मग आता श्रावण आलाय, भराभर होलसेल मधलं पाणी, पाऊस पडतोच आहे.
आणायचं पाणी ओतायचं, झाला देव प्रसन्न, घरची लय भारी अभिषेक झाला. कुठल्या तरी मंदिरात जायचं, दगड असल्यासारखं पाणी ओतायचं, नारळ फोडायचा, ते फेकून मारल्यासारखं हळदी कुंकू फेकायचं, मारायचं. गुरुजी लय भारी दर्शन झालं. देवासमोर जायचं, भीक मागितल्यासारखी मागायची, देवा होलसेल मध्ये भीक दे मला. येस या नो? भीक मागितल्याशिवाय कुणीतरी उपासना करणार आहे का? मंदिरात जाणार आहे का? बरं गेलाच तर भीक मागितल्याशिवाय कुणी येणार आहे का? येणार आहे का? नाही येणार आहे. म्हणजे गेला तुमच्यासाठी, पण दाखवता किती आविर्भाव. राजा गेल्यासारखा. मित्रांनो, तोय म्हणजे काय? तर ह्या उपासनेमधून जो उपवास कराल आणि उपवासामधून जे पत्र तुम्ही द्याल, मग पत्र म्हणजे काय? विनमय. पत्र म्हणजे विनमय, म्हणजे स्तुती, भक्ती. प्रेयसीला जसं आपण प्रेमपत्र देतो ना, तसं देवाला पत्र द्यायचंय. कुठलं? स्तुतीपत्र. कुठलं? स्तुतीपत्र. मग पत्रम पुष्पम सुमन फलम म्हणजे कर्म. करताही तूच आहे, करविताही तूच आहे, आणि करून घेणारही तूच आहे. फलम, संपला विषय. मी कोण आहे? आणि एवढं येऊन तो भेटत नसेल तर तो यम. म्हणजे आपल्या सात्विक देहामधून भगवत प्राप्तीसाठी जर अश्रू आले की नाही, तर ते अश्रू आल्यानंतर ना देवाला काय, देवाच्या बापाला पण तुमच्याकडे यावं लागेल. काय म्हटलं मी? पण एवढ्या अनन्य भावाने, अनन्य भक्तीने, निस्वार्थ बुद्धीने तुम्ही बोलवलं तरी पाहिजे. येस या नो? म्हणजे देव कशाने प्रसन्न होतो? तर ह्या तोयाने प्रसन्न होतो. तुम्हाला आठवत असेल तर मित्रांनो, अनेक असे प्रसंग आहेत. त्याच्यातला श्रीमद भागवतामधला धुंदुकारी आख्यान, धुंदुकारी नावाचा एक ब्राह्मण जो होता, आत्मदेव नावाचा ब्राह्मण, तो आत्महत्या करायला चालला होता. एक संत भेटले आणि काय झालं रे बाबा विचारलं. त्यांनी सांगितलं की मला संतती नाही. ऋषींनी डोळे मिटले आणि बघितलं, अरे ह्याच जन्मात काय तर पुढच्या 7 जन्मात तुला संतती नैवच 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 असं म्हटले. आणि म्हटल्यानंतर तत्काळ त्यांनी त्याचे पाय पकडले. महाराज, गुरुदेव, तुम्ही जर मला पुढच्या 7 जन्मात संतती नाही असं जर सांगू शकतात, तर तुम्ही मला संतती देऊ पण शकतात. आता जर तुम्ही संतती दिली नाही तर तुमच्या पायावरती डोकं आपटून जीव देतो. म्हणून जन्म झाला गोकर्ण आख्यान, गोकर्णाचा. समजतंय का तात्पर्य? अहिल्या घ्या. अहिल्या जेव्हा मस्त म्हणजे अश्रू तिने वाहिले, तेव्हा तिला उशाप मिळाला, राम येईल आणि तुला वाचवेल. मित्रांनो, आपल्या आपल्या बायका आणि बायकांनी आपल्या आपले नवरे आठवा. बायकांच्या डोळ्यातून पाणी आलं की पुरुष काही पण करायला तयार होते. ही ताकद आहे बाईच्या अश्रूची. यस या नो? हा, मात्र योग्य पद्धतीने तुम्हाला अश्रू काढता आले पाहिजेत. बावळटासारखं छोट्या छोट्या गोष्टीत अश्रू आली तर कालांतराने ती किंमत शून्य होऊन जाते. त्याच्यामुळे 2 हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. मुलांच्या डोळ्यातून पाणी आलं तर मुलांसाठी एक आई किंवा एक बाप वाटेल ते करू शकतो, आणि स्त्रीच्या डोळ्यातून पाणी आलं तरीही वाटेल ते होऊ शकतं. म्हणजे अश्रूची किंमत किती हे लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या साध्या व्यक्तीच्या अश्रूची किंमत ही असेल, तर ईश्वराला ह्या जीवाची, त्याच्याच अंशाच्या अश्रूची किंमत किती असेल. कळतंय का काय म्हटलं? म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम. तोय कोणते द्यावे? तर सद्भावातून आलेले. अष्टभाव जागृत झाल्यानंतर
जे तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात ना, ते अश्रू ईश्वराला पाहिजे. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्जे श्री महादेव शंभो. म्हटल्यानंतरनं तुमचा भाव जो जागृत होतो आणि जागृत झाल्यानंतर आतून जो भाव जागृत येतो आणि त्या भाव जागृत झाल्यासोबत जे अश्रू तुमच्या डोळ्यातून नयनातून बाहेर पडतात ते अश्रू ईश्वराला पाहिजे. म्हणजे तुमचा शुद्ध भाव, तुमचं शुद्धत्व त्या अश्रूतून व्यक्त होतं. आणि एवढ्या शुद्ध भावातून जर तुम्ही ईश्वराकडे प्रार्थना केली तर लिहून घ्या, या शुद्ध भावात मागितलेली कोणतीच गोष्ट उत्तम भक्ताला मिळत नाही असं कधीच होत नाही. शिंक आल्यानंतरनं तुमचं अष्टभाव जागृत होते. शिंक करतो की नाही, तेव्हा एक अष्टभाव जागृत होतात आणि त्या क्षणी ईश्वराचं नाव घेतलं तर ते ईश्वरापर्यंत पोहोचतं. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण कॉन्शियस झालेले असतात आणि त्या कॉन्शियस मधून आपोआप तुमच्या डोळ्यातून पाणी येतात, तेव्हा एक तुमचा अष्टभाव जागृत झालेले असतात आणि त्या स्थितीमध्ये केलेली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचते. आणि मग ईश्वराला कळतं माझ्या बाळासाठी काय अपेक्षित आहे किंवा काय योग्य आहे. ह्या दरिद्र थोबाडाने मागायची मागून घाण करायची नाही. काय म्हटलं, हे जे तोंड आहे ना, ह्याने ईश्वराला मागायचंच नाही. ईश्वरा भक्ती मनापासून करा, इच्छा आपोआप पूर्ण होत जाते. कळतंय का काय म्हटलं. आणि मग हे सर्व पात्रता तुमच्या अंगी यावी याच्यासाठी श्रावण महिना आहे. कळतंय? ओके. मग श्रावणामध्ये करावं काय आता सांगितलं. अजून काय जाणून घ्यायचंय श्रावणाबद्दल? जो उत्तम साधक आहे, आय होप त्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. मग गुरुजी उपासना कोणती करावी? एक आसन, एक माळ, एक नाम, एक देव. समजलंय? म्हणजे कोणताही एक मंत्र घ्या, कोणतीही एक देवता घ्या, कोणतीही एक काळ ठेवा, एक आसन ठेवा आणि उपासना करत चला. आणि उपासनेमध्ये उपवास असला पाहिजे हे लक्षात ठेवा. मग उपवास म्हणजे व्यवस्थित खा. केवढं खा तर अशक्तपणा येणार नाही एवढं खा. काय म्हटलं, लक्षात आलं का? अशक्तपणा नाही येणार नाही एवढं खा. आणि सुस्ती एवढं खाऊ नका. सुस्ती आणणारं अन्न खाऊ नका. मग भात, खिचडी, तळलेले पदार्थ, समजतंय का? हे सगळे सुस्ती देणारे पदार्थ आहे. मग गुरुजी आज काय? साबुदाणा वडे. गुरुजी आज काय? साबुदाण्याच्या पापड्या. गुरुजी आज काय? बटाट्याचे पापड. कळतंय का मला काय म्हणायचंय? तर काय खावं काय खाऊ नये हा गौण विषय आहे. विषय काय आहे? का खावं आणि का खाऊ नये एवढाच आहे. का खावं तर तुम्हाला क्षीणता येऊ नये. काय म्हटलं? अशक्तता जाणवू नये उपवास करत असताना. आणि जडत्व येऊ नये एवढं, म्हणजे जडत्व येईल एवढं खाऊ नये.
कळालंय? मग उपवासामध्ये प्रामुख्याने अन्न ग्रहण करू नये. अन्न म्हणजे काय? भात. काय खाऊ नये? भात. मग गुरुजी उपवासाला पोळी चालेल का? नियम परत तिथेच येतो. सुस्ती येईल एवढं खाऊ नये. चालेल. काय म्हटलं लक्षात आलं का? म्हणजे आजकाल जे आपण नाही का नको नको ते पदार्थ खातो. बरं मित्रांनो, आजकाल आपण बाहेरचे एवढे वेगवेगळे पदार्थ विकत आणतो वगैरे सगळं करतो, पण खरंच ते हेल्दी आहेत का याचा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याच म्हणजे सणाच्या दिवशी भेसळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असते. मग गुरुजींनी सांगितलं उपवासाला सगळ्यात चालणारं अन्न कोणतं? तर दूध. आणि श्रावणामध्ये दूध वर्ज्य सांगितलं. आणि मग दूध जरी तुम्ही आत्ता प्यायला घेतलं हरकत काही नाही, पिलं म्हणजे ओके. दही सोडा, मग फक्त दुधावरतीच राहा. पण परत प्रश्न गुरुजी असा आहे, ते दूध तरी शुद्ध आहे का? कळतंय का काय म्हटलं? म्हणजे उपवासाच्या नावाखाली केमिकलचं काहीतरी खाण्यापेक्षा, किंवा मी बऱ्याच वेळा बाहेर गेल्यानंतर नाही का घरी बायकोने एवढं छान स्वयंपाक केलेला असतो आणि कधीतरी आली लहर केला कहर, आज माझा उपवास आहे म्हणून जातो आणि बाहेर भूक लागली की मग वडा, हे कुठे आहे काय ते तुमचे काय रे साबुदाण्याचे वडे. तुम्हाला एक मजा सांगतो मित्रांनो, माझ्या बाबतीत घडलेली घटना, प्रत्यक्ष घटना. पुण्यामध्ये एक लहानपणापासून खात असलेल्या एक साबुदाण्याच्या वड्यावरती आदतप्रमाणे गेलो. अर्थात पूर्वी जे बनवायचे ते काका काकू, तर ते एक्सपायर झाले दोघंही, आणि आता त्यांचा मुलगा सांभाळतो. मी तिथं गेलो आणि गेल्यानंतरनं साबुदाण्याचे वडे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते बनवतात, खूप गर्दी असते. बनवत कोण होतं? तर एक मुसलमान आंटी. काय म्हटलं? म्हणजे बनवत ते, तळत हे होते, फक्त बनवून तर तेच देत होते ना. बरं, गॅरंटी काय त्यांनी नॉनव्हेज खाल्लं नसेल त्या दिवशी? ठीक आहे, इथं जातीभेद सोडू आपण. कळतंय का काय म्हटलं मी? तर सांगायचं तात्पर्य म्हणजे बाहेर जाऊन नको ते अन्न खाण्यापेक्षा आणि उपाशी राहण्यापेक्षा शुद्ध पद्धतीने आपण घरचं जर सकस अन्न खाऊन 1 तास, 1.5 तास, 2 तास उपवास करून आचरण जर बाहेर चांगलं पाळलं, अरे वा किती छान पोट दिसतंय त्याचं. ओके, बोलल्या ना, बघितलं ना गुरुजींनी. ओके, तर नको ते अन्न बाहेर खाण्यापेक्षा चांगलं घरी अन्न सकस खा, उपासना करा. काही नाही, तुम्हाला 1 तास जमली, 2 तास जमली, 3 तास जमली, तेवढी करा. मनोभावे करा, अष्टभाव जागृत करून करा, आणि बाकी रेग्युलर गेलं तरी हरकत नाही. मग गुरुजी आता तुम्ही खरी उपासना सांगितली खरी, पण दाखवायला पण काहीतरी लागते आम्हाला. म्हणा बस का आमच्याकडे लघुरुद्र झाला. ओके, तर श्रवण भक्ती करायची आहे. थोडं परवानगी असेल तर पाणी पिऊ का? परमिशन ग्रांटेड म्हणणारे, थोडं पीजी टाईप करा परवानगी असेल तर. तोपर्यंत थांबतो मी. तुमची परमिशन असेल तर परमिशन ग्रांटेड म्हणा थोडंसं. अरे बावळटानो, विनंती तरी म्हणा ना. मी पिन ना. वा वा शंकरमुळे, क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा. किती मोठी माणसं आहेत, गुरुजींना परवानगी देत आहेत बघा बरं. समाधान वाटावं. तर मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये विशेषतः श्रवणाचं महत्त्व हे आपण पाहिलं. श्रावण महिन्यामध्ये, श्रावण हा जो महिना आहे, हा महिना शंकराला महिन्यांमध्ये अतीव प्रिय असलेला महिना आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे
असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात. आणि स्कंद पुराणामध्ये महिन्यांमध्ये आवडीचा महिना श्रावण आहे असं विष्णू सांगतायत, माफ करा, शिव सांगतायत. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू उपासना, तशी श्रावण महिन्यामध्ये शिव उपासना ही विशेष फलद्रूप ठरते. मग उपासना कशी करायची, आणि उपासनेमध्ये उपवास करायचा असतो. मग उपवासामध्ये करायचं काही असतं, तर अनुष्ठान करायचं असतं. उपासना म्हणजे बसणे, लक्षात आलं, एक आसनावरती बसणे. मग उपासनेमध्ये उपवास करणे म्हणजे जास्तीत जास्त वेळ सहवासामध्ये घालवणे. मग सहवासामध्ये बसायचंच आहे, गुरुजींसोबत दिवसभर थांबलोच आहे, तर नुसती पक 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 नाही करायचं. गुरुजी पुढच्या वेळेस यूज देणार नाहीत. मग आपलं आपलं काम करायचं. गुरुजींना आपल्यामुळे आनंद होईल, आपण गुरुजींना बोर वाटणार नाही, आणि गुरुजींनी पुढच्या वेळेस आपल्याला आवर्जून बोलवलं पाहिजे, चल रे चाललोय, असं आपलं आचरण पाहिजे. यस या नो? मग या आचरण पद्धतीला अनुष्ठान असं म्हणतात. म्हणजे देवताला तुम्ही देवाच्या जवळ कधी उपवास म्हणून बसायला गेलात तर त्या देवतेला मागण्याची लिस्ट बघूनच म्हणू नये बाबा तू लांबच जा. तर देवाला देखील तुमच्या सहवासामध्ये राहण्याचा आनंद वाटला पाहिजे, असं तुम्ही कर्म केलं पाहिजे. मग त्या कर्माला अनुष्ठान असं म्हणतात. मग अनुष्ठानामध्ये विविध प्रकार आहेत. मग शिवपूजा, षोडशोपचार पूजा करणे. मग पत्रम पुष्पम फलम तोयम, मग तुमच्या पात्रतेनुसार त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम. लक्षात आलं? म्हणजे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम. एक बिल्वम शिवार्पण. लक्षात, त्रिदलम त्रिगुणाकार. मग हे जे शिवाला अर्पण करायचंय ते काय करायचंय? गुरुजी बेलपत्र अर्पण करायचंय, बरोबर. मग पत्र म्हणजे कोण? प्रेमपत्रातून काय व्यक्त केलं जातं? या हृदयीच्या भावना. तर भगवंतालाही तुमचं हृदय अर्पण करायचंय. मग ते कसं आहे? तर 3 पत्री आहे. तुमचं हृदय 3 पत्री आहे. किती पत्री आहे? 3 पत्री. मग 3 पत्रे कोणते आहेत? तर सत्व, रज आणि तम. त्रिदलम त्रिगुणाकार, 3 गुणांनी युक्त आहे. त्रिदलम, वाचा, मन आणि बुद्धी हे त्या पत्राचे काय आहेत? त्रिदलम. लक्षात आलं? आणि असं एक बिल्वम शिवार्पण, असं जे एक बिल्व म्हणजे पूर्ण अहम जो आहे तो एक बिल्व आहे. लक्षात आलं? अहम आपल्यातला जो अहंकार आहे तो काय आहे? एक बिल्व आहे. कारण या अहंकारामधूनच 3 गुणांची उत्पत्ती आहे. समजतंय का? तर सर्वस्वाला अर्पण करणे म्हणजे एक बिल्वम शिवार्पण. मग हे कशासाठी? तर त्रिजन्म पाप संहारम, 3 जन्मातले पाप निघून जाण्यासाठी, नाश होण्यासाठी स्वतःलाच ईश्वराला अर्पण करायचंय. कळतंय का? मग असा भाव ठेवून तुम्ही प्रत्यक्ष बेलपत्र देवाला व्हायचंय. नाहीतर काय, भांडून आणलं बेलपत्र, वाहिलं त्या मुडद्यावरती, दगडावरती, झाली आमची पूजा. आहा, या दगडाला त्या दगडावरती अर्पण करायचंय. काय म्हटलं? लक्षात येतंय का? म्हणजे या देहाला, ह्या शरीराला त्या महादेवाला अर्पण करायचंय. ती खरी पूजा आहे. आणि मग पूजा म्हणजे काय? गुरुजी सांगतात वर्गात. कोण सांगेल मला पूजा म्हणजे काय? जो कोणी सांगेल त्याला 51 रुपये बक्षीस. पूजा म्हणजे काय? स्वमनावरती करवून घेण्याचा सुसंस्कार म्हणजे पूजा आहे.
8वा विशारद वर्ग देवघर चॅप्टर. स्वमनावरती करून घेण्याचा सुसंस्कार म्हणजे पूजा. मग हा संस्कारच झाला नाही तर उपयोग काय? कळतंय? मग पूजेमध्ये, पूजा हे अनुष्ठानामध्ये येतं. मग पूजेमध्ये पुढचं रुद्र अभिषेक, लघुरुद्र अभिषेक, रुद्रानंतरनं एकादशनी. एक रुद्राभिषेक केला की रुद्राभिषेक. अशा 11 रुद्रांचा अभिषेक केला की एकादशनी अभिषेक. मग अशा एकादशनी अभिषेकाचे 11 रुद्र केली की एक लघुरुद्र झाला. 11 गुणिले 11 टाईप करा. 11 गुणिले 11 121. म्हणजे 121 आवर्तन केली की एक लघुरुद्र झाला. 121 गुणिले 11 अरे गणित मास्टर कोण आहे? लवकर. 1331 म्हणजे 1331 म्हणजे एक महारुद्र झाला. आणि असे 11 महारुद्र बरोबर एक अतिरुद्र. कळतंय का? म्हणजे 1331 गुणिले 11 1331 गुणिले 11 बरोबर 14,641 रुद्र आवर्तन म्हणजे एक अतिरुद्र. कळतंय? मग ह्या रुद्राने काय काय होतं? तर मित्रांनो, रुद्राभिषेकाने, लघुरुद्राने ग्रहबाधा निवारण होते, पितृदोष शांत होतो, कुंडली शुद्ध व्हायला मदत होते, अरिष्ट निघून जातं, दुःस्वप्नांचा नाश होतो, सद्गुणांची वृद्धी होते, वास्तुदोष कमी व्हायला मदत होते, कलह कमी होतो, शत्रूपासून संरक्षण मिळतं, मन शांत होतं आणि उर्वारुकमिव बंधनात तुमचं कर्म नष्ट होऊन तुम्ही बंधनमुक्त होता. समजलंय? मग पती पत्नींमध्ये मतभेद, मनभेद असतील, संतती होण्यास त्रास होत असेल, अडचण होत असेल, तरीही रुद्र उपासना, रुद्र अभिषेक, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र इत्यादी गोष्टी फलद्रूप होतात. मग हे जे हे आहेत, हे कशाने करावं? हे जे काही अभिषेक वगैरे गुरुजी तुम्ही सांगितलं, तर हे कशाने करावं? तर प्रत्येक कामनेनुसार वेगवेगळ्या गोष्टीने हे करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग तुम्हाला पाऊस पडावा असं जर वाटत असेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. व्याधी नाशासाठी, आरोग्य प्राप्तीसाठी, व्याधी नाशासाठी, म्हणजे खूप व्याधी असते तर दर्भ घातलेल्या पाण्याने अभिषेक करावा. गाडी, शेत इत्यादी प्राप्तीसाठी, म्हणजे कुंडलीतल्या चतुर्थ स्थानाच्या सुखासाठी दह्याने अभिषेक करावा. विशेषत्वाने जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला गाई, बैल, पशुप्राणी विपुल प्रमाणामध्ये यावे किंवा त्यांचं संरक्षण व्हावं असं जर वाटत असेल तर दह्याने अभिषेक करावा.
लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आयुष्य वृद्धीसाठी तेवढं काय आता सांगत नाही, कारण तुम्ही गाडी प्राप्तीसाठीचा उपाय लिहून घेतला नाही, म्हणून हा काही एवढा सांगत नाही. चालतंय. आयुष्य वृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय तुम्हाला नकोय सगळ्यांना, बरोबर? किती जणांना पाहिजे त्यांनी मी टाईप करा. तर यांनी उसाच्या रसाचा अभिषेक करावा. कशाने? उसाच्या रसाने. रस म्हणजे लक्ष्मी प्राप्ती आणि आयुष्य वृद्धी. मग हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर उसाचा रस ब्राह्मणांना दान करा. लक्षात आलं? म्हणजे हे सगळं जर तुम्हाला करणं शक्य नसेल, पण हे फक्त नुसतंच दान केलं नाही, वरती दक्षिणा पण द्यावी. लक्षात ठेवा, पैसे वाचवण्यासाठी दान केलं की फळ नाही भेटणार. वेळ नाही म्हणून दान केलं तर फळ भेटू शकतं, पण त्याच्यासोबत दक्षिणा पण द्यावी. सेल क्लिअर? म्हणजे याच्या पुढे लक्षात ठेवा, कधीही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आयुष्य वृद्धीसाठी ब्राह्मणांना रुद्राभिषेक करावा, पण शक्यच नसेल, खूप 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 इमर्जन्सी असेल तर तुम्ही दान केलं. म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये तर तुम्ही उसाचा रस जरी दान केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ व्हायला निश्चित मदत होते. समजतंय? पण विशेषत्वाने लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र उसाच्या रसाने केली तर निश्चित आर्थिक संबंधी समस्या दूर व्हायला मदत होते. समजलंय? समजलंय सगळ्यांना? यस. तसे तुम्ही आहातच हुशार. मग मित्रांनो, मध किंवा तूप धनप्राप्तीसाठी. धनप्राप्तीसाठी म्हणजे आजच माझ्याकडे कोणीतरी आलं होतं. कोण बरं? जोशी. हो म्हणू नका फक्त, ओके? नाव फक्त लक्षात ठेवा कोण ते. ओके, जोशी. त्यांनी मला एकदा फोन केला होता, गुरुजी माझे एक मित्र आहे, त्याला मी 5 लाख रुपये उसने दिलेलेत आणि आज देतो उद्या देतो असं करतोय आणि अजून देतच नाही. असं जर काही सिच्युएशन असेल तर या सिच्युएशनमध्ये मध, विशेषत्वाने मध किंवा तुपाने धनप्राप्तीसाठी अभिषेक करावा. कळतंय? यस. मोक्ष प्राप्तीसाठी गुरुजी आता नाही सांगितलं तरी चालतंय. हे नकोच आहे कोणाला. मोक्ष प्राप्तीसाठी पुण्यतीर्थोदकाने स्नान घालावं. पुण्यतीर्थोदक म्हणजे काय गुरुजी? तर तीर्थावरच्या जलाने स्नान घालावं. म्हणजे कोणतं? गुरुजी मी गुजरातमध्ये गेलो होतो, नर्मदा मातेचं जल आणले, घाला ना अभिषेक. काशीला गेलो होतो, काशीवरून गंगा जल आणले, घाला अभिषेक. तीर्थोदक, तीर्थावरचं जल, त्याला तीर्थोदक म्हणतात. पुण्यतीर्थोदक. गाईचे दूध किंवा साखर मिश्रित पाणी संततिकारक आहे. आता ही सुरेखा कायम कधी उठली तर दोघांवरती ओरडत असते, एक नवरा आणि दुसरी मुलं. बरोबर आहे, माहिती, मीच ऐकलंय. 2दा तर वर्गामध्ये माईक चालू असतात आणि मग मुलं उलट बोलतात. तर एकंदरीत सांगण्याचा तात्पर्य, संतती होत नसेल आणि झालेली संतती ऐकत नसेल, रिस्पेक्ट देत नसेल, तर साखर मिश्रित पाणी किंवा साखर मिश्रित दूध याने अभिषेक करावा. मग बऱ्याच जणांना होलसेलमध्ये प्रॉब्लेम असतो गुरुजी, मुलांच्या नोकरीचा प्रॉब्लेम. लक्षात आलं का? तर अशांनी मुलांची चिंता, पीडा ज्याला सतावती आहे, सोनकुसरे, आपल्या मुलीचं शिक्षण. लक्षात आलं का?
तर साखर मिश्रित दूध किंवा जलाने काय करावं? अभिषेक करावा लघुरुद्राचा. ओके. मग लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र तुमच्या तुमच्या आर्थिक याच्यानुसार तुम्ही निश्चित करू शकता. CLR क्लिअर? मग ज्वरनाशासाठी ताप, कुणाला जर ताप आला, खूप जात नसेल, आरोग्य बिघडलं असेल, तर कर्पूर मिश्रित जलाने अभिषेक करावा. कापूर घातलेला. मग गुरुजी विकत मिळतो तो कापूर का? नाही, ओरिजिनल शुद्ध ओके कापूर. मग आता पर्यायी ओरिजिनल शुद्ध म्हटल्यानंतर एकच मला आठवतो, तो म्हणजे भीमसेनी. पण तो खरा की खोटा हे आपापल्या बुद्धीने जास्तीत जास्त ऑथेंटिक जाणून घेऊन जर तुम्ही केला तर त्याचे फळ तेवढे उत्तम. समजलंय? पण आरोग्यासाठी कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास त्याचा निश्चित लाभ होतो. वंश विस्तारासाठी मग वंश विस्तार म्हणजे काय? संतती होण्यासाठी. मग संतती कधी होईल? मयुरी म्हणते गुरुजी लग्न तर करावं लागेल ना. बरोबर. म्हणजे लग्न होण्यासाठीही आणि झाल्यानंतर ना संतती होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी तुपाचा अभिषेक केला पाहिजे. साखर मिश्रित दूध बुद्धिमान होण्यासाठी, म्हणजे परीक्षेत यश वगैरे यावं याच्यासाठी साखर मिश्रित दूध. मग साखर म्हणजे कोणती? तुम्ही मी ती खातो ती नाही, खडी साखर, ज्याला मिश्री असं म्हणतात ते. बरं, साखर जिथे जिथे आहे तिथे ही मिश्री. क्षयनाश आणि पाप, क्षय पाप आणि व्याधी नाशासाठी मधाचा अभिषेक. मग मित्रांनो, चंदन, अष्टगंध मिश्रित पाणी जीवनामध्ये शांतता प्राप्त होण्यासाठी चंदन मिश्रित जलाने, नावलौकिक प्राप्त होण्यासाठी अष्टगंध युक्त जलाने. मग अष्टगंध, पुण्यामधले राहणाऱ्यांना अष्टगंध माहितीये का? अष्टगंध कोणतं कोणतं मिळतं सांगा बरं मला. अष्टगंध म्हणजे कोण सांगेल मला? मित्रांनो, अष्टगंध हे कोणालाच नाही माहिती आहे. माहितीच नाही येत. अष्टगंध म्हणजे मनोहर काळेंचं आमच्या पुण्यात मिळतं अष्टगंध. केशरी असतं गुरुजी, डबीमध्ये मिळतं ते अष्टगंध. मित्रांनो, तो शुद्ध मूर्खपणा आहे. ते अष्टगंध नाहीच. 99% अष्टगंधच तुम्हाला मिळत नाही. मग पंढरपुरातला नाही आणा, नाही तर हरिद्वारचा आणा, नाही तर पुण्यातला आणा, ते अष्टगंधच नसते. चिमूटभर अष्टगंध बनवायला मिनिमम 5,000 ते 7,000 रुपये खर्च येतो. कळतंय का काय म्हटलं? कारण अष्टगंध ना गुरुजी, पंच गव्य, पंच अमृत. पंचामृत म्हणजे काय? दूध आणि साखर. बरोबर ना? हो ना? अरे हो नाही, काहीतरी टाईप करा. नाही मयुरी जोशी, अगं पंचामृत दूध आणि साखर म्हणजे पंचामृत. बर, मग
दूध दही तूप मध साखर म्हणजे पंचामृत गुरुजी. एवढं पण कळत नाही बुद्धू. मग पंचगव्य म्हणजे दूध दही तूप गोमूत्र गोमय आणि दर्भाचं पाणी म्हणजे पंचगव्य. लक्षात आलं. तसंच अष्टगंध म्हणजे काय तर गोरोचन. त्याच्यानंतरनं हिरण्यामध्ये असते ती काय असते, हरणामध्ये असते ती काय, अरे हरणामध्ये असतं वास येतो कस्तुरी, कुंकू, आगर तगर पांढरं चंदन लाल चंदन आणि कापूर. लक्षात आलं. असं प्रत्येक देवाची जटामासी पण येतं. लक्षात आलं. तर हे सगळे प्रत्येक देवतेचे वेगवेगळे काय आहेत, 8 वेगवेगळे गंध मिळून अष्टगंध तयार होतात. जसे की आमच्या स्मिता देशपांड्यांनी सांगितलंय, चंदन कापूर जटामासी केशूर रक्तचंद्रन गोरोचन असे सर्व बरोबर. कस्तुरी कुंकू पण अष्टगंधामध्ये येतं. लक्षात आलंय. गुरुजी आत्ता समजलं, ह्या सगळ्यांच्या एकत्र गंधाला अष्टगंध म्हणतात. मग कस्तुरी आणि गोरोचन ओरिजिनल 99% 99% मिळत नाही. आणि मिळालंच तर सोन्याचा भाव आहे गोरोचनाचा. अगदीच मिळत नाही असं नाही, पण सोन्याचा भाव आहे. कस्तुरी नावच काढू नका, काढलं तरी सरकार अटक करते. सांगायचं तात्पर्य लक्षात आलं. पण तुम्ही जर वनाधिकाऱ्याकडून जर व्यवस्थित पद्धतीने गेलात तर असंभवनीय नाही. लक्षात आलंय. तर हे अष्टगंध अशा पद्धतीने जर जलामध्ये घालून केलं तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. मग गुरुजी अष्टगंध जर नाही मिळालं तर श्वेतचंदन चालून घेते आपला महादेव, श्वेतचंदनाने करा. रक्तचंदन शिवाला चालत नाही. मग मित्रांनो, हा अभिषेक कसा करावा तर गव्याच्या शेंगाने करावा. गवा असतो माहिती, रानगवा, त्याचं जे शिंग असतं त्या शिंगाचं अभिषेक पात्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, रानगव्याच्या शिंगाचं. ओके. पण ते परवानगीने सगळ्या करा. शिवानी रत्नपारखी एका लेक्चरमध्ये एवढं सगळं कसं होलसेलमध्ये सांगता येईल, परत कधीतरी बघू. लक्षात आलंय का काय म्हटलं मी. तर मिळालं तर उत्तमच आहे, समजलंय. पण ते त्याच्यासाठी नको ते उपद्व्याप करायला जाऊ नका, नाहीतर अडकून बसाल. कळतंय. पण मिळणाऱ्या ठिकाणावरती मिळतात असं ऐकवात आहे. ओके. तर या पद्धतीने लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र इत्यादी केल्या जातात. लक्षात आलं. आपत्तींच्या नाशासाठी केला जातो, कायिक वाचिक मानसिक मतभेद दूर होण्यासाठी केला जातो. लक्षात आलं. निष्ठा उत्पन्न होण्यासाठी पण केला जातो. मग निष्ठा म्हणजे गुरुजी माझ्या नवऱ्याने माझंच ऐकलं पाहिजे, फायदा होतो. हा, माझी पत्नी एकमेव आहे, माझ्या पत्नीवर माझे प्रेम आहे, सारे सासरवासीन माझे आप्तस्वकीय आहेत. कळाले का. म्हणजे सासर प्रतिज्ञा. ओके. या पद्धतीने जर तुमचा नवरा तुम्हाला म्हणावं, तुमचा भाऊ आला चुकून, मेवणा आला म्हणून वेळ द्यावा, गप्प्या माराव्यात, त्याला फिरायला घेऊन जावं, पार्टीला घेऊन जावं, त्याची केअर करावी, काळजी करावी. हो, मेवणा म्हणजे अवघड जागेचं असतं, एवढं करावंच लागतंय. लक्षात आलं. पण असं जर करत नसेल आणि करावं असं वाटत असेल तरीही रुद्र उपासना केल्याने आपल्याला फायदा होतो. समजले. कळतंय. थोडक्यात काय, तुमचा जर नवरा आपल्या माहेरच्या लोकांना उठ सूट बसता उठता शिव्या घालत असेल तर अशा पद्धतीचे मतभेद दूर करण्यासाठी देखील रुद्र उपासना रुद्राभिषेक उपयुक्त ठरते. मग
शांतता नांदण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्कर्ष होण्यासाठी. उत्कर्ष. आता आमच्या ज्योती शिंदे इतके दिवस म्हणत होत्यात, गुरुजी आत्ता थोडं चांगलं झालं, नाहीतर इतके दिवस कष्ट करू 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 करू. आमचे शिंदे इतके कष्ट करायचे, काय सांगावं तुम्हाला. उत्कर्षच होत नव्हता. पण आता गुरुजी सगळं चांगलं चालू आहे. तर ह्याला म्हणायचं उत्कर्ष साधणे. समजले का? तर हा उत्कर्ष जर तुमचा होत नसेल, जसा की मला कोणाचा फोन आला होता बरं एवढ्यात, कोण 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 तुमच्यापैकी होलसेलमध्ये कोणी मला आठवतंय का, बऱ्याच जणांचं आत्ता नाव नाही घेत. तर गुरुजी एवढं सगळं करतोय पण प्रगतीच होत नाहीये. तर उत्कर्ष, प्रगती कुठेतरी थांबली. तर उत्कर्ष साध्य होण्यासाठी ही रुद्र उपासना आपल्याला उपयुक्त ठरते. मग करणी दूर होण्यासाठी जारण प्रयोग केलेले असतील, मारण प्रयोग कुणी केलेले असतील, बंधन केलेलं असेल, यातून मुक्ती होण्यासाठी देखील रुद्र उपासना आपल्याला फलद्रूप ठरते, प्रयुक्त ठरते. त्याच्यानंतर सर्व अरिष्ट निरसन होण्यासाठी आणि मनातल्या सर्व सदिच्छा म्हणजे शुभ इच्छा पूर्ण होण्यासाठी रुद्र अभिषेक, रुद्र, लघुरुद्र इत्यादी आपल्याला करता येऊ शकतो. मग याच्यामध्ये रुद्राक्ष धारणेचं देखील अनन्य असं साधारण महत्व आहे. ओके, तर तुम्ही तेही करू शकता. सेलार क्लिअर. मग रुद्राक्ष धारण म्हणजे त्याची पूजा करून व्यवस्थित पूजा करू शकता. तर मित्रांनो, 15 मिनिटं विश्रांती, एक 5 मिनिटं विश्रांती घेऊ आणि याच्यानंतर पुढचा वर्ग लगेच चालू करू. ओके, आज इथे भेटलात, पुढच्या भागात इथेच भेटूया एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. तोपर्यंत श्रीराम समर्थ नरमध्ये. तोपर्यंत फ्रेश होऊन या. अजून 1 तास आपलं लेक्चर कदाचित चालू शकतो. ओके, श्रीराम समर्थ नरमध्ये.